आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटंसं उदाहरण सांगतो की दोन मित्र होते. म्हणजे एकदम असे एकमेकांवरती जळणारे किंवा समोर दाखवत होते की बाबा मला तुझ्याबद्दल किती बरं वाटतं, चांगलं वाटतं, पण हे प्राणी एकमेकांवरती सतत जळत असायचे. तर अशा पद्धतीचे हे दोन प्राणी. आणि एकदा काय झालं, त्यातला एक जण आहे ना, तो अत्यंत आनंदामध्ये उड्या मारायला लागला, त्यानंतर आनंदाने गायला लागला. आता आजूबाजूची लोक वेड्यासारखं त्याच्याकडे बघायला लागले. म्हटले अरे याला काही वेड लागलं काय, हा अशा पद्धतीनं का करतोय. त्यानं सांगितलं, म्हटलं की माझ्या मित्राला 1 कोटीची लॉटरी लागलेली आहे. लोकांना वाटलं यार कालपर्यंत ही मंडळी एकमेकांना पाण्यामध्ये बघत होती आणि आता त्याला 1 कोटीची लॉटरी लागली, तर हा लगेच आनंदाने उड्या मारायला, अरे मित्र असायला पाहिजे तर असा वगैरे वगैरे असं सुरू झालं. त्यावेळेस त्यानं सांगितलं नाही, म्हटले त्याला 1 कोटीची लॉटरी लागली म्हणून मी उड्या मारतोय, अशातला भाग नाही आहे. तर त्याचं ते तिकीट जे आहे ना, ते तिकीट आता हरवलेलं आहे आणि आता ते सापडत नाही, त्याला सापडत नाही, म्हणून हा तिथं उड्या मारत होता. आता ज्या वेळेस ते दुसऱ्या मित्राला कळलं की बाबा माझं तिकीट हरवलं म्हणून माझा मित्र उड्या मारतोय, आता या गोष्टीचं एक तर अगोदरच त्याला टेन्शन आलेलं होतं आणि त्याच्यात परत हा असा वागत होता. त्यामुळे मग याला पण राग आला आणि रागाच्या भरामध्ये तिथं पडलेला दगड होता, तो दगड घेतला आणि त्या मित्राच्या डोक्यामध्ये घातला. आता काय झालं, आता एक मित्र जो आहे तो दवाखान्यामध्ये गेला आणि दुसरा प्राणी जो आहे तो तुरुंगामध्ये गेला. एक लक्षात घ्या, ही जी घटना आहे ना, ती घटना आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते. म्हणजे जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टी कोणाला कळून देऊ नका. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण काहीतरी काम करत असतो, आपण काहीतरी योजना राबवत असतो आणि ते करत असताना हे जे प्राणी असतात ना, हे प्राणी एकतर त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करतात किंवा आपल्या अपयशाचा ती मंडळी आनंद साजरा करतात. आणि त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी कोणालाही कळता कामा नयेत. ही एक भाग झाली. दुसरी गोष्ट की जी कुचकी मंडळी असतात, म्हणजे सतत काहीतरी आपले कुडत राहणारे असतात, ज्यांना स्वतःला काहीच जमत नाही, स्वतः काहीच करू शकत नाही, पण दुसऱ्यानं काहीतरी केलं की या मंडळींना मात्र मूळव्याध येतं. तर मग अशा लोकांना आहे ना, त्या लोकांना बिलकुल जवळ करू नका किंवा त्या लोकांना अशा कोणत्याही गोष्टी कळून देऊ नका. नाहीतर मग ही मंडळी अशा पद्धतीनं वागतायत. आणि ही जी मंडळी आहेत त्या मंडळींनी समजा काही प्रतिक्रिया दिल्या, समजा काही गोष्टी कळल्या आणि अशा कुचक्या मंडळींनी जर काही प्रतिक्रिया दिल्या वगैरे काय बोलले, तर या गोष्टी इग्नोर करायला शिका. कारण बघा, गाढव जे असतं ना, ते त्याला किती तुम्ही चांगले झोल घाला, काही करा, तरी ते उकिरड्यावरती जातं आणि लोळत बसतं. त्या पद्धतीनं काही मंडळी अशी असतात की ज्या मंडळींना फक्त अशा पद्धतीनं घाणीत लोळायची सवय असते आणि म्हणून त्या मंडळींचं अजिबात मनावरती घेऊ नका. कारण त्यांची सवय आहे ती म्हणजे जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्यामुळे त्यांना इग्नोर करायला शिका, त्यांना टाळायला शिका. त्यानंतर दुसऱ्याचं जे कष्ट असतात किंवा दुसऱ्याची जी प्रगती असते त्या प्रगतीला पाहून किमान आपण हा विचार केला पाहिजे की अरे तो माणूस जर प्रगती करतो, तो माणूस जर पुढं जातो, तर त्यानं काहीतरी कष्ट केलेले आहेत, त्यानं काहीतरी काम केलेलं आहे किंवा त्याला काही नशीब असेल बाबा त्याचं, पण त्याच्यावरती जळायचं काय कारण आहे. उलट त्याचा सन्मान करा आणि आपल्याला तसं यश कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा. पण काही मंडळी असं करत नाही आणि मग असल्या पद्धतीच्या घटना घडतात. आता याच्यामध्ये जो दुसरा मित्र होता, म्हणजे ज्याचं तिकीट हरवलेलं होतं, तर त्याला एकतर स्वतःची चूक कळली पाहिजे की बाबा तुला जर 1 कोटीचं तिकीट लागलं, 1 कोटीची लॉटरी लागली आणि तू मूर्खासारखं ते हरवलेलं आहेस, म्हणजे तू तुझी चूक सुधारायची आहेस, तुला ते तिकीट शोधून काढायचं आहे. आणि दुसरा काहीतरी बोलला तर त्याच्यावरती रागवण्यापेक्षा किंवा त्याला मारण्यापेक्षा किंवा त्याच्या डोक्यात दगड घालण्यापेक्षा स्वतःच्या चुका जर पाहिल्या ना, तर बऱ्याच गोष्टींचं म्हणजे बरेच प्रॉब्लेम जे आहेत ना ते सॉल्व्ह होऊन जातील. पण आपल्याकडे असं होतंय की आपण आपल्या चुका बघत नाही आणि दुसऱ्यानं आपल्या मर्मावरती बोट ठेवलं की आपल्याला त्या गोष्टीचा राग येतो. आता या प्राण्याचं बघा, त्याचे पैसे गेले, तुरुंगामध्ये गेला, आता तिकीट कोण शोधणार ना. म्हणजे आता हे उदाहरण उगाच आपलं टाईमपास म्हणून सांगितलंय, पण त्याच्या पाठीमागचं मतितार्थ तुम्हाला मी समजून सांगतोय. त्यानंतर काही लोक असतात की जे इतके जळतात दुसऱ्यावरती, इतके जळतात की ते प्राणी दुसऱ्यावरती जळता स्वतःच इतकं जळून जातात आणि स्वतःच आयुष्याची राख करून घेतात. आता जो प्राणी म्हणजे आता जो आनंदाने नाचत होता, बागडत होता, आता त्याची अवस्था काय झाली, त्याला दवाखान्यात जायला लागलं. ही वेळ त्याच्यावरती आली असते का? नसते. पण थोडा पण मनाचा मोठेपणा काही माणसं अजिबात दाखवत नाही. आता हे जे उदाहरण आहे ते उदाहरण हे म्हणजे थोडंसं विनोदी ढंगानं वगैरे पण मी सांगू शकलो असतो, पण मला ह्या म्हणजे ह्या घटनेच्या किंवा हे जे प्रसंग आहे त्या प्रसंगाच्या पाठीमागचं काही सार सांगायचं होतं, काही गोष्टी समजून सांगायच्या होत्या आणि म्हणून ह्या मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. आता याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक गोष्ट छोटी असते, मोठी असते,
पण ती आपल्याला काहीतरी शिकवत असते आणि ही जर शिकायची आपण सवय लावली ना, तर बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्याच्यामधून आपल्याला आपल्या प्रगतीची दारं उघडली जातात. बरं, आज मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.